नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आहे शनिवार. म्हटलं काय भाजी करावी, पण जुन्या बायका म्हणायच्या की शनिवार आला की काळी पाटाची उडदाची डाळ करायची. म्हणून मी आज ठरवले, म्हटलं चला काळ्या पाटाची उडदाची डाळ करूया आणि त्यासोबत मस्त बाजरीच्या भाकरी करूया. 2-3 चमचे आपल्याला त्यात तेल टाकून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला थोडासा हिंग टाकून घ्यायचा आहे. लसूण आल्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे. त्यानंतर जिरं टाकून घ्यायचं आहे. आणि चमच्याने हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर मी एक कांद्याची पेस्ट करून घेतली आहे, ती मिक्सरमध्ये बारीक, ती आपल्याला त्यात घालायची आहे. कांदा थोडासा परतू द्यायचा आहे. मी गॅसची फ्लेम थोडी जास्तच ठेवली आहे. कांदा थोडा चांगला परतू द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता कांद्याचा रंग बदलून दिसतोय आपल्याला. त्यानंतर आपल्याला एक टोमॅटोची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करायची आहे आणि ती त्यात ॲड करायची आहे. गॅसची फ्लेम थोडी जास्तच राहू द्यायची, कमी करायची नाही आहे, म्हणजे कांदा आणि टोमॅटो जो आहे तर तो व्यवस्थित शिजतो. त्यानंतर मी अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली आहे काळी पाटीची, आणि त्यामध्ये मी थोडेसे हरभऱ्याच्या डाळीचे दाणे टाकले आहेत. तिला आपण अर्धा तास भिजू द्यायची आहे. त्यानंतर तिला स्वच्छ धुवून आपण भाजीसाठी वापरायची. त्यानंतर लाल चटणी घ्यायची आहे. मी ती छोटी 4 चम्मच टाकली आहे.
त्यानंतर धणे पावडर घ्यायचं आहे. एक चमचा हळद घ्यायची आहे. अर्धा चम्मच गरम मसाला घ्यायचा आहे. हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. चटणी तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. तुम्हाला जर आणखी तिखट आवडत असेल तर तुम्ही आणखी चटणी त्यात ॲड करू शकता. त्यानंतर मी ही अर्धा तास भिजलेली उडदाची डाळ घेते. कांदे आणि टोमॅटोची पेस्ट मी मिक्सरच्या भांड्यात काढली होती. ते मिक्सरचं भांडं मी आता धुवून घेते आणि ते पाणी त्यात ॲड करते. मी आणखी एक ग्लास पाणी ते घातलं आहे. त्यानंतर मी त्यात मीठ घालणार आहे चवीप्रमाणे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला पातळ घट्ट कशी हवी त्याप्रमाणे तुम्ही त्यात पाणी ॲड करू शकता, कमी जास्त. त्यानंतर आपण त्यात कसुरी मेथी ॲड करणार आहोत. बारीक चुरून घ्यायची ती हातावर. तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला मस्त उकळी फुटली आहे. आणि आता आपण हिला बारीक फ्लेमवर शिजू देऊया.
तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला खूप छान रंग आला आहे आणि शिजली आता, म्हणून मी गॅस बंद करते. तुम्ही बघू शकता माझी भाजी आणि भाकरी तयार झालेली आहे. जेवणाचं ताट रेडी झालं आहे. मला भाजी भाकरी बघून तोंडाला पाणी सुटतं आहे. तुम्हाला माझी भाजी भाकरी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि आज तुम्ही शनिवारचा काय मेनू बनवला आहे तोही मला कमेंटमध्ये सांगा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.